सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। 12व्या शतकातील शिलाहारकालीन वारसा लाभलेल्या आणि तुळशी भोगावती नद्यांच्या पवित्र संगमावर वसलेल्या करवीर तालुक्यातील आरे इथल्या प्राचीन श्री हरेश्वर महादेव मंदिरात भक्तीचा जनसागर लोटला होता। राज्य संरक्षित स्मारक असलेल्या या मंदिराच्या शिखरावर करवीर पीठाचे जगद्गुरू श्री शंकराचार्यांच्या उपस्थितीत वेदघोषात आणि हजारो भाविकांच्या साक्षीने कलशारोहण सोहळा उत्साहात पार पडला। ग्रामस्थांच्या अभूतपूर्व एकोप्याचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्याने संपूर्ण करवीर तालुका शिवमय झाला होता। कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील आरे गावातील प्राचीन हेमाडपंथी शैलीतील श्री हरेश्वर महादेव मंदिरात बुधवारी कलशारोहण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला। 12व्या शतकातील शिलाहार घराण्याची राजनगरी म्हणून ओळख असलेल्या आणि तुळशी भोगावती नदीच्या संगमावर वसलेल्या या गावातील मंदिराला महाराष्ट्र शासनाने 1995 साली राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला आहे। या सोहळ्याचे आयोजन जगद्गुरू श्री शंकराचार्य करवीर पीठाच्या वतीने करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात गावच्या वेशीपासून मंदिरापर्यंत महिलांनी डोक्यावर कळस घेऊन काढलेल्या भक्तिमय मिरवणुकीने झाली। या सोहळ्यात माहेरवाशिणी मुलींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सोहळ्याची शोभा वाढवली। वारकरी संप्रदायाच्या भजन कीर्तनाच्या गजरात पायी दिंडी सोहळा पार पडला। त्यानंतर शंकराचार्य पीठाच्या वतीने उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले। महाआरती आणि दहीहंडी काल्याचे कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। 5 दिवस चाललेल्या या सोहळ्यात दररोज भजन कीर्तन आणि प्रवचन, पहिल्या दिवशी मंदिर पवित्रीकरण, दुसऱ्या दिवशी कळस आगमन मिरवणूक आणि देवता पूजन, तिसऱ्या दिवशी मुख्य देवतेचा महाअभिषेक तर चौथ्या दिवशी मुख्य शिखरासह गाभारा आणि तिन्ही प्रवेशद्वारांच्या शिखरांवर कळस बसून कलशारोहण विधी पार पडला। यावेळी गावातील युवकांनी पहिल्यांदाच मंदिर परिसरात सासनकाठी प्रदक्षिणा घालून कलशारोहण कार्यक्रम उत्साहात पार पाडला।